मी नाराज असण्याचं कारण नाही, मी कधीच व्यथित होत नाही. पक्ष जे पद देतं त्या पदासाठी मी काम करतो. फक्त इतकीच इच्छा आहे की मंत्रिमंडळात माझं नाव आहे असं सांगण्यात आलं आणि काल ते नव्हतं इतकाच मुद्दा आहे. कालपर्यंत नाव असताना ते कमी का केलं हे मला माहित नाही. बाकी मला याबद्दल काही माहित नाही. मंत्री म्हणून मी कॅबिनेटमध्ये गोरगरिबांचे विषय मांडायचो, आता विधानसभेत मांडेन ही खंत आहे भाजपातील ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांची. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळात मुनगंटीवार यांना स्थान न दिल्यानं ते नाराज आहेत. एकनाथ खडसेंप्रमाणे आता सुधीर भाऊंनाही पक्षात साईडलाईन केलं जात आहे का काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे. यामागचं नेमकं राजकारण काय आहे जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून. नमस्कार, मी समीक्षा. सुधीर भाऊ भाजपातील ज्येष्ठ नेते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक. केवळ विदर्भातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात भाजपचा झेंडा उंचावण्यात, पक्षाची बाजू विधिमंडळात व बाहेरही लावून धरण्यात त्यांचा हातखंडा आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी उत्तम काम केलेलं आहे, पण राज्याचा अर्थमंत्री, वनमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री म्हणूनही त्यांची कामगिरी लक्षवेधी ठरलेली आहे. एक दोनदा नव्हे तर 5 वेळा ते चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून जेव्हा नौखे होते तेव्हा त्यांच्या पाठीशी एक अनुभवी नेता म्हणून सुधीर भाऊ भक्कमपणे उभे राहिले. प्रसंगी कधी मित्र पक्ष तर कधी विरोधी पक्ष असलेल्या उद्धव ठाकरेंना अंगावर घेण्यास त्यांनी मागे पुढे पाहिलं नाही. मग अचानक देवेंद्र फडणवीस यांना सुधीर भाऊ नकोसे का झाले हा प्रश्न निर्माण होतो. खरं तर सुधीर भाऊंना राज्याच्या राजकारणातून आउट करण्याची तयारी 6 महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळीच करण्यात आली होती. एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यांना चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी भाजपनं दिली होती, पण सुधीर भाऊ त्याला तयार नव्हते. अजूनही आपण राज्यातच काम करावं अशी त्यांची इच्छा होती, पण तरीही पक्षश्रेष्ठींनी बळजबरीनं त्यांना लोकसभेला उभं केलं. सुधीर भाऊंनी मन मारून उमेदवारी केली, पण ते पराभूत झाले. आता या पराभवाची शिक्षा द्यायची असेल तर भाजपनं त्यांना विधानसभेचं तिकीट दिलं नसतं, पण पक्षानं तसं केलं नाही, कारण यावेळी एक आमदार महत्वाचा होता. म्हणून सुधीर भाऊंना 5व्यांदा निवडून आणण्यासाठी पक्षानं तिकीट दिलं व त्यांनीही पक्षाचा विश्वास सार्थ ठरवत विजय मिळवलाय. पण याच विधानसभेच्या वेळी एक गडबड झाली. चंद्रपूर मतदारसंघातील अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना पक्षात घेऊन भाजपचं तिकीट देण्याचा निर्णय फडणवीस यांनी घेतला होता, पण तो सुधीर भाऊंना मान्य नव्हता. त्यांनी आधी प्रदेश पातळीवर विरोध करून पाहिला, पण निर्णय बदलत नसल्याचे पाहून त्यांनी थेट दिल्ली गाठली व अमित शहांकडे तक्रार केली. जोरगेवार यांनी आतापर्यंत भाजप विरोधात काम केलंय, त्यामुळे त्यांच्या ऐवजी निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी द्या, आम्ही निवडून आणतो असं त्यांचं म्हणणं होतं. पण अमित शहा यांनीही त्यांचं ऐकलं नाही. उलट जोरगेवार यांना मुनगंटीवार यांच्याच उपस्थितीत भाजपात आणून सुधीर भाऊंचा विरोध खारिज करण्यात आला. मात्र आता त्यांना मंत्रिमंडळात प्रवेश नाकारून फडणवीस यांनी सुधीर मुनगंटीवार यांचा खडसे केलाय की काय अशी शंका भाजपमधूनच उपस्थित केली जात आहे. 2014 मध्ये मंत्रिमंडळात सर्वात ज्येष्ठ असलेले एकनाथ खडसे यांना महसूल खातं देण्यात आलं होतं, पण भोसरी भूखंड घोटाळा चर्चेत येताच एकाच वर्षात त्यांना मंत्रिपदापासून दूर करण्यात आलं. नंतर क्लीन चिट मिळाल्यानंतरही खडसेंना पुन्हा मंत्रिपद मिळू शकलं नाही. इतकंच काय, 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीटही नाकारण्यात आलं. त्यामुळे नाईलाजानं खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आता अर्थात सुधीर मुनगंटीवार काही पक्ष सोडतील अशी शक्यता फारच कमी आहे, पण केंद्रातील नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत, त्यामुळे ते केंद्रात जाऊन आपलं दुःख, नाराजी मांडतील व स्वतःच न्याय मिळवून घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मात्र मुनगंटीवार नाराज आहेत हे मान्य करायला तयार नाहीयेत. माझी सुधीर मुनगंटीवार यांच्याशी नीट चर्चा झाली आहे. ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत. पक्षानं काही लोकांना मंत्रिमंडळात न घेण्यामागे त्यांना काही विशिष्ट जबाबदारी देण्याचा मानस केला आहे. शेवटी पक्ष आणि सरकार या दोन्ही गोष्टी चालवायच्या असतात, त्यामुळे काही वेळा सरकारमध्ये काम करणारे पक्षात तर पक्षात काम करणारे सरकारमध्ये काम करतात. सुधीर मुनगंटीवार अतिशय अनुभवी नेते आहेत. आमच्या केंद्रीय पक्षानं त्यांच्याबद्दल काहीतरी विचार करूनच त्यांना मंत्रिमंडळात घेतलं नाही असं सांगत फडणवीस यांनी सुधीर भाऊंना पक्ष संघटनेत मानाचं स्थान दिलं जाणार असल्याचे संकेत दिले आहेत.
पण त्यावर सुधीर भाऊंचं समाधान झालेलं नाहीये. कालपर्यंत मला मंत्रिमंडळात तुम्ही आहात असं सांगितलं जात होतं, मग ऐनवेळी नकार का दिला हा त्यांचा प्रश्न आहे. जर केंद्रीय नेतृत्वानं मला पक्ष संघटनेत काम द्यायचं ठरवलं असतं तर मग आधीच तशी कल्पना का देण्यात आली नाही? शेवटच्या दिवशीपर्यंत मंत्रिपदाची आस दाखवत का झुलवत ठेवलं, हे मुनगंटीवार यांचे प्रश्न आहेत. नाराज मुनगंटीवार यांनी विधिमंडळ अधिवेशनात पहिल्या दिवशी तर पाठ फिरवून आपली नाराजी व्यक्त केली. मात्र त्याच दिवशी ते नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीला गेले होते. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 1 ते 1.5 तास बंद खोलीत चर्चा झाली. आपल्यावरील अन्यायाबाबत सुधीर भाऊंनी गडकरींकडे व्यथा मांडली. त्यावर गडकरींनी श्रद्धा व सबुरीचा सल्ला दिल्याचं सांगितलं जातं. केंद्रात मोदी, अमित शहा व राज्यात फडणवीस यांच्या एकतर्फी कारभाराला कंटाळलेल्या भाजप नेत्यांना गडकरी हे एकमेव आधारस्तंभ वाटतात. यापूर्वी गेली 5 वर्ष पक्षात दुर्लक्षित असलेल्या पंकजा मुंडे यांनीही गडकरींचं मार्गदर्शन घेऊनच मंत्रिमंडळात पुन्हा स्थान मिळवलेलं आहे. आता गडकरी सुधीर भाऊंसाठी नेमका काय तोडगा काढतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.